अमरावती शहरातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख आशिष ठाकरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती शहर वाहतूक शाखा यांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये सहकारनगर ते प्रवीणनगर रस्त्यावरील जड वाहतूक बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे। एका बाजूचा रस्ता सरस्वतीनगर पर्यंत झाला आहे, तर दुसऱ्या बाजूचं काम जेमतेम सुरू झालं आहे, ज्यामुळे एकेरी वाहतूक या मार्गाने सुरू आहे। असे असतानाही या मार्गावर ट्रकांची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालत आहे। या जड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे। या मार्गावर आतापर्यंत अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे। यापूर्वी अशाच मागणीकरिता शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं होतं, त्यामुळे हा रस्ता काही काळ जड वाहतुकीकरिता बंद करण्यात आला होता। यातील बहुतांश ट्रक ट्रान्सपोर्ट नगरकडे सोयीचा मार्ग म्हणून या मार्गाची निवड करतात। वास्तवात या ट्रकांना ट्रान्सपोर्ट नगरात जाण्याकरिता शेगाव नाका, कटोरा नाका, महर्षी शाळेसमोरील रिंग रोड, टॉवर लाईन असे अनेक मार्ग आहे, ज्या मार्गावर सामान्य वाहतूक कमी असते। त्या तुलनेत एका बाजूस दाट वस्ती असल्यानं सहकार नगर चौक ते प्रवीणनगर मार्गावर सतत विद्यार्थी, स्कूल बस, दुचाकीधारक महिला, वृद्ध व्यक्ती यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते। सोबतच या ठिकाणी वाहतूक पोलिसांची सुद्धा अनुपस्थिती असते। जड वाहतूक येथील नागरिकांची डोकेदुखी ठरत असून ती तात्काळ बंद करावी अशी मागणी प्रवीणनगर, सरस्वतीनगर, भिवापूरकर नगर, महेंद्र कॉलनी, छत्रसाल नगर येथील नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।